तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 11 एप्रिलचा पेपर इयत्ता 8वी पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन 2 2026ची मराठी प्रथम भाषेची ही प्रश्नपत्रिका असणारी द्वितीय सत्र परीक्षा म्हणजेच. तर विद्यार्थी मित्रांनो, हेच प्रश्न येणारे आत्ताच बघा. तर मराठीची प्रश्नपत्रिका ही तुम्हाला मी संपूर्ण एक्सप्लेन करून देणार आहे. राज्य शैक्षणिक संबंध व प्रशिक्षण प्रसिद्ध महाराष्ट्र पुणेची ही प्रश्नपत्रिका आहे. म्हणजेच तुम्हाला ही पॅटची प्रश्नपत्रिका आहे. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. तर तुम्हाला इथं विचारले प्रश्न पहिला एक शब्द ऐकून लिहा. तर तुम्हाला इथे शब्द ऐकून लिहायचे आहे, म्हणजे तुमची तोंडी असणार. त्याच्यानंतर खाली प्रश्न 2 उत्तरा ऐकून लिहा. तर ही तुमची तोंडीचे मार्क आहे. त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला प्रश्न 3 कवितेच्या आलेल्या वर्णन कोणत्या ठिकाणाचे असेल तसे तुला वाटते, योग्य उत्तर गोल करा. तर ही 3 पैकी योग्य उत्तराला गोल करायचं आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 4 कवितेतील रंग दाखवणारे कोणतेही 4 शब्द लिहा 2 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 5 कवीला निसर्गात रमण व्हायचे आहे, हे कवीच्या कोणत्या ओळीतून तुला समजले त्या ओळी इथे लिहा. तुम्हाला तिथं ही ओळ लिहायची आहे 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली हा उतारा वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर तुम्हाला हा उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची. इथं पण तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 6 वाघाच्या रक्षणासाठी कोणत्या उपाययोजन करण्यात आलं आहे. 1 गुणांसाठी तुम्हाला उत्तरं वाचून इथे तुम्हाला वाघाच्या संरक्षणासाठी कोणता उपाय करण्यात आला आहे ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली 7 वाघाची चोरटी शिकार होण्याची कोणती कारणे उत्तरात आली आहे. 2 मार्कांसाठी तुम्हाला लिहायचं आहे उत्तरातून वाचून. त्याच्यानंतर खाली प्रश्न 8 भारतातील वाघांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे, हे उत्तरातील कोणत्या माहितीवर कळते. 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला हा लेखन वाचा आणि खालील प्रश्नांची वाचून योग्य उत्तरे गोल करा. तर तुम्हाला हा उत्तरा वाचून तुम्हाला खालील प्रश्नांची योग्य गोल करायची आहे. प्रश्न 9 पहिली रेल्वे कोणत्या 2 गावांदरम्यान धावली. 1 गुणांसाठी तुम्हाला इथे याला गोल सर्कल करायची आहे. त्याच्यानंतर प्रश्न 10 दरवर्षी 1 रुपया इनाम आणि रेल्वेचे मोफत प्रवास का जाहीर केले असेल. 2 मार्कांसाठी इथं तुम्हाला याला गोल करायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 11 वाफेची गाडी ही विजेची विलायती भूतायती आहे, असे वाक्य या लेखन आहे. या वाक्याचा कार्य अर्थ लिहा. 2 गुणांसाठी लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिलेले खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडवा. प्रश्न 12 सूर्योदय या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता. तर सूर्योदय या शब्दाचा खालीलपैकी संधी विग्रह कोणता आहे तर तुम्हाला द्यायचा आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 13 जगन्नाथ या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता 1 मार्कासाठी तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली दिलेलं आहे खालील वाक्यात अधोरेखित लेखन कंसात दिलेल्या पर्यायामधून योग्य प्रचार निवडा. आवश्यक बदल करून वाक्य पुन्हा लिहा. निर्धार करणे, हाडीकाळी करणे, दंग होणे. तर याचं तुम्हाला इथं क्रिकेट सामना पाहण्यात मुले रमली होती, याच्यामध्ये तुम्हाला लिहू शकता दंग झाली होती. 1 मार्कासाठी तुम्हाला असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली पण इथे तुम्हाला शेतकरी शेतात खूप हाडाची काडी करतो, असं तुम्हाला उत्तर याचं लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली 16 खालील दिलेले नावे वर्णात्मक लावून लिहा. तर इथे तुम्हाला वर्णात्मक नावे लिहायची आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर प्रश्न 17 खालीलपैकी कोणते चूक विरामचिन्हे शोधा व त्या जागी योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. याच्यामध्ये तुम्हाला काही चुकीची विरामचिन्हे दिलेली आहे, ती तुम्हाला दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला प्रश्न 18 अधोरेखित शब्दाऐवजी 1 शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. 2 मार्कांसाठी इथे तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला प्रश्न 19 अधोरेखित शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून वाक्य पुन्हा लिहा. 1 गुणांसाठी इथे तुम्हाला योग्य विभक्ती लावून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला यायचं
20 अचूक शब्द ओळखा. योग्य उत्तराला गोल करा. अचूक शब्द ओळखून योग्य उत्तराला इथे तुम्हाला सर्कल करायचं आहे 1 गुणांसाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 21 तुझ्या शाळेत साजरा केलेल्या पुढीलपैकी कोणत्या एक समारंभाचा अहवाल लिहा. तर इथे तुम्हाला दिलं 1 राज्य प्रजासत्ताक दिन, 2 क्रीडा महोत्सव, 3 शिक्षक दिन, 4 वार्षिक संमेलन. 5 मार्कांसाठी इथे तुम्हाला एकाचं तुम्हाला अहवाल लिहायचा आहे. एवढी तुम्हाला अहवालाला जागा दिली. त्याच्यानंतर खाली प्रश्न 22 खालील एक घटना दिली आहे त्यावर तुमचे मत व्यक्त करा. 5 गुणांसाठी इथे तुम्हाला सरकारने भारतीवर नद्या स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली होते. त्यासाठी लोक सहभागी त्यांच्या गरजेत आहे. नद्या स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरल्यास तरीही परत कचरा होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. तुझ्या परिसरातील नदी स्वच्छ करण्याचे काम सुरू झाले आहे तरी लोक अजूनही त्यास येता जाता कचरा टाकत असतात. याबद्दल तुला काय वाटते? यासाठी तू काय करशील? तुझे मत व्यक्त करा. तर इथे तुम्हाला तुमचे मत व्यक्त करायचे का नदीमध्ये तुमचे गावकरी कचरा टाकताय तर तुम्ही त्यासाठी काय कराल तो कचरा बंद करण्यासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 23 खालीलपैकी कोणतेही एक समस्येविषयी तुम्हाला संबंधित अधोरेखित पत्र लिहा. कळावे आहे व ती सामान्य सोडण्याची विनंती करायची आहे. समस्या कुठे आहे याचे कोणालाही त्रास होत आहे याबद्दल अधिक तक्रार केली आहे का याबाबत सविस्तर लिहा. 1 रस्त्यावरील विजेचा दिवा लागत नाही. 2 पाण्याचा पाईप फुटला आहे. 3 परिसरातील करोपाच कचरापेटी भरून वाहत आहेत. यापैकी तुम्हाला 3 पैकी कोणतेही एक पत्र लिहून 5 मार्क मिळवायचे आहेत. तर व्हिडिओ कशी वाटली? व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली तिथं व्हॉट्सअपला फॉलो करा आणि पुढचं तुम्हाला माहितीच 1 नंबरची लिंक ओपन करून ही PDF डाउनलोड करा. धन्यवाद. असंच जर इंग्लिशची प्रश्नपत्रिका हवी असेल तर आपल्या चॅनलवरती आपण टाकली आहे तर एकदा जाऊन नक्की बघा.